नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे। तर पहा, 36 साईजमध्ये मुंडा किती घ्यायचा, कटोरी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे आणि ती कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची असते। पहा, तर उंची आहे 14 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करून 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमच्या ब्लाउजची जी काही उंची असेल ती घ्या आणि त्यामध्ये तुम्ही 1 इंच मिक्स करा। आता या इथे डीप नेक आहे 10 इंच, तर इथे मी 5.5 इंच शोल्डर घेणार आहे। अजून एकदा मी असं 5.5 इंचावरती मार्किंग केलं, म्हणजे इथं जे अंतर आहे तेच इथं यायला हवं। आता या इथे मुंडा खोली आपल्याला घ्यायची आहे 6 इंच आणि ही एक लाईन ओढून घ्यायची। 6 मुंडा घेतलेला आहे आपण। आता या पॉइंटवरून एक सरळ लाईन ओढायची आणि यावरती आपण छातीचं मार्किंग करत असतो। 36 छाती आहे, तर त्याचा चौथा भाग करायचा, किती येतो 9 इंच। तर इथून पहा मी 9 इंचावरती मार्किंग केलं। आता इथे तुम्हाला किती हवं आहे शिलाई मार्जिन, तेवढं तुम्ही मार्जिन या इथे ठेवू शकता। मी या इथे 1.5 इंच ठेवलेलं आहे। तुम्हाला जर 2 इंच लागत असेल तर तुम्ही या इथे 2 इंच ठेवायचं आहे। कंबर आहे 30, तर त्याचा चौथा भाग होतो किती 7.5 इंच। त्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे, प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर ते पहा कसं घ्यायचं। 7.5 इंच चौथा भाग होतो, तर त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी मिक्स करून इथे 8.5 इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहूया। तर इथून पहा, हा जो कोना आहे, कोपरा आहे, इथून 1.25 इंचावरती आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि जो पुढील मुंडा आहे तो 1.25 इंचावरती द्यायचा आहे। आता पहा, हा मुंडा आहे 6, त्याचा मध्य करायचा। इथे मी 1.25 इंच घेणार आहे आणि फिटिंगच्या लाईनवरती अर्धा इंच खाली डाऊन करणार आहे। हे पॉइंट घेतल्यामुळे मुंड्याला खूप छान असे आकार देता येतात। पहा, आपोआपच सुंदर असा गोल मुंड्याचा आकार तयार होतो। या पॉइंट पासून असं खाली जायचं, याने काय होतं, आर्महोलमध्ये कुठे सुद्धा फुगा येत नाही। तर या पद्धतीने आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग असतं। पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी इथून अर्धा इंच असं आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे। तर आपोआपच पहा, इथे 1.25 इंचाचं अंतर तयार झालं। फक्त इथे 1.25 इंच गॅप पाहिजे, जास्त नको, नाहीतर मुंडा आपल्याला खेचल्यासारखा होईल पुढील। आता मगाशी जसा पाठीमागील मुंड्याला आकार दिला त्याप्रमाणेच पहा, मी थोडंसं स्ट्रेटमध्ये असं येते आणि इथून या मुंड्याला असा आकार दिला। तर हा झाला पुढचा मुंडा। आता या इथे मुंडा घेर किती येतोय हे चेक करून घेऊया। यावरूनच आपला मुंडा परफेक्ट आहे की नाही हे ओळखायचं असतं। तर पहा, इथून आपली शिलाई असते, तर इथून आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे। तर हा पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपल्याला मोजायचा आहे। सव्वा 8 इंच इथे मुंडा घेर येत आहे। जर तुमचा या इथे 7.5 इंच मुंडा घेर असेल तर तुम्ही पहा, इथे थोडंसं 1.25 इंच वरती येऊन परत एक लाईन ड्रॉ करा या पद्धतीने आणि परत मुंड्याला आकार जसे मी आत्ता सांगितले त्या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे आहेत। यावरूनच आपल्याला परफेक्ट मुंडा
येतो, म्हणजे परफेक्ट मुंडा आपल्याला सापडतो. नेहमी आपल्याला मुंडा घेरानुसारच पहा इथे कटिंग करायचं आहे मुंड्याचं. 2 इंच फक्त मी गळ्याची रुंदी घेतली. पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलेला आहे. इथे 2.5 इंच घेतलं. आता तुम्हाला जर गळ्याला आकार द्यायला जमत नसेल तर पहा इथून 1.5 इंचावरती असं एक तिरकी लाईन ओढा, आपोआपच गळ्याला आकार पहा या पद्धतीने तयार होतो. इथे 1.5 इंच मी डाऊन करणार आहे, जास्त डाऊन करत नाही मी, थोडं 1.5 इंच एवढंच डाऊन करायचं. क्रॉस पट्टीसाठी मार्किंग पहा, आधी 2.5 इंचावरती पॉइंट द्यायचे, एक लाईन ओढून घ्यायची. इथे 1.5 इंच वरती जाऊन क्रॉस पट्टीला असा आकार द्यायचा. कटोरी घेणार आहे मी 5 इंच. आता माझ्याकडे जे मापाला ब्लाऊज आलेला आहे त्यावरती 5 इंचच कटोरी आहे. तुमची 5.5 इंच असेल तर तुम्ही इथे 5.5 इंच घ्या. अजून एकदा मी असंच 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन ओढते या पॉईंटवरती, 1 इंच गळ्यापासून वरती घ्यायचं. या पद्धतीने पहा तुम्ही सुद्धा कटोरीला आकार द्या, एकदम परफेक्ट असा आकार तयार होतो. तर इथे पहा खूप सुंदर अशी आपली मूळ कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. आपण हे कटिंग करून घेऊया. क्रॉस पट्टी जी आहे ती उंचीमध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे. आता पहा इथे ही जी मूळ कटोरी आहे या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया. तर इथे पहा मी एक असा सेपरेट पेपर घेतलेला आहे. तर तुमची मूळ कटोरी सुद्धा जर तिरकी होत असेल तर काय करायचं आहे, एखादी लाईन ओढून घ्या. अशी ओढल्यानंतर ही मूळ कटोरी जी आहे ती पहा या लाईनवरती या पद्धतीने ठेवून घ्या. अगदी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि परत आपल्याला आहे अशी ही कटोरी जी आहे ती ड्रॉ करायची आहे. इथे नेहमीप्रमाणे 1.5 इंच जी हुक पट्टीची बाजू असते त्या साईडला पहा 1.5 इंचच वाढवायचं आहे आणि साईडचा पार्ट आणि कटोरी जोडतो इथे अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे. या साईडनं मी पहा 1.5 इंच कटोरी वाढवणार आहे आणि याही साईडला 1.5 इंच. आता हा जो वाढवलेला भाग आहे याचा मध्य करायचा. हा जो मध्य आहे तो पहा असा स्ट्रेट असा यायला हवा आणि हा जो सेंटर केला इथून ही 1.5 इंच आपल्याला खाली वाढवायचं आहे. हा भाग जोडल्यानंतर चेक करायचा आहे. इथून हे मी जे अंतर आहे पहा 5.5 इंच आलेलं आहे. तर इथून सुद्धा पहा मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. तर इथे असं 5.5 इंचाचं मार्किंग आलं. इथून असा अगदी हलक्या हाताने आकार देऊन घ्या आणि इथे सुद्धा अर्धा इंच आपल्याला वरती जायचं आहे.
हा भाग आपल्याला नेहमी मोजायला विसरायचं नाही, नाहीतर काय होईल, तुमची जी हुकाय पट्टीची बाजू असते पहा क्रॉसपट्टी जोडल्यानंतर ती मोठी होते. हे जोडून घेतलं. जोडल्यानंतर हा जो आपला पार्ट आहे कटोरीचा तो बरोबर आहे का, कमी नाही ना, जास्त तर नाही ना, हे चेक करायचे. तर पहा इथे मी हा साईड पार्ट असा ठेवला. तर साईड पार्टचा पहा इथपर्यंत भाग आहे. इथून कटोरी आपली फक्त 1.5 इंच एक्स्ट्रा पाहिजे. तर पहा बरोबर 1.5 इंच इथे मी मार्किंग केलेलं आहे. तर इथून हे अंतर पहा 1.5 इंच आपली कटोरी बरोबर एक्स्ट्रा आलेली आहे. म्हणजे आपण ही 36 साईजची कटोरी जी तयार केलेली आहे ती परफेक्ट आहे. आता आपण ही कटिंग करून घेऊया. तर या इथे पूर्ण कटोरी मी कट करून घेतलेली आहे. आता याचा सेंटर करायचा आहे आपल्याला. इथे पहा मी असा सेंटर केला. सेंटर केल्यानंतर इथे कुठे पार्ट कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे. तर पहा इथे थोडं होतं एवढं, तर ते मी कट करून काढलं. टक्स घ्यायचं आहे रुंदीला 1.5 इंच. आणि उंचीला घेणार आहे मी 2.5 इंच. असा मी हा टक्स फोल्ड करते पहा. आणि या पद्धतीने पहा आपली कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करा. पहा आपली कटोरी कुठेही लांबट उबट अशी होत नाही. बाही कटिंग आपल्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवरती. तिथे मी लांब बाही, छोटी बाही, सर्व बाहींचं कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.